सातवी प्रीमियर लीगचं ते पहिलं वर्ष आणि पहिल्या वर्षामध्ये एक चेंडूमध्ये 16,000 रुपयाचं कॅश प्राइज निश्चितच मिळवलं होतं संदीप घाटाल्याने आणि तो खेळाडू सध्या आमच्या समोर आहे. संदीप घाटाल पहिला बॉल डॉटच्या स्वरूपामध्ये खेळला गेलाय. पॉवर प्लेचं हे पहिलं षटक प्रथमच्या माध्यमातून आपण पाहतोय. निसर्गाच्या सानिध्यामध्ये लपलेलं हे सुंदर मैदान क्रांतीवीर बिरसा मुंडा क्रीडांगण नगरी या नावानं मात्र ओळखलं जात आहे आणि ह्या मैदानावरती अनेक टुर्नामेंट होत असतात. सध्या आपण पाहतोय सातवी प्रीमियर लीग सीझन आहे 5वं. भरपूर मेहनत ग्रामस्थांनी हे मैदान राखण्याकरता केली आहे. ओ हवाई स्ट्रोक खेळले गेले त्यावेळेस मिस्टर संदीप क्षेत्ररक्षक पुढे येतोय, जज करतोय. शिवराज भोसले त्या ठिकाणी होते आणि शिवराज भोसलेच्या माध्यमातून पकडला गेलाय खेळ आणि संपलाय. संदीप घाटाल ह्या खेळाडूचा खेळ आउट. संदीप निश्चितच चांगले स्ट्रोक केले होते परंतु फटक्यामध्ये तेवढी ताकद नव्हती, नजाकत नव्हती. मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळाला आणि वाईडिश लॉंगॉन क्षेत्रामध्ये अगदी झेल हा पकडला गेला. धक्का क्रमांक 1 शिवांस फायटर्स टीमला संदीपच्या रूपानं बसला गेला. आता मात्र सचिन आलेत न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. पुढील बॉल ओ यावेळेस आपण पाहिलं तर मग हा चांगला बॉल आहे परंतु डिफेन्स केलं गेलं. सलीम मिडॉफच्या क्षेत्रामध्ये एक सिंगल धाव इथून पूर्ण होते. सिंगलच्या मदतीनं धाव फलक आपण पाहिलं तर पोहोचले गेले ते म्हणजेच 2 अंकांवरती. बुंद बुंद से सागर बन जाता है आणि तशाच प्रकारचं हे धावफलक सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये चालू आहे शिवांस फायटर टीमचा. पुढील बॉल पुन्हा एकदा प्रथम आहेत बॉलिंग ट्रॅक वरती. चेंडू फेकून झालेत प्रथमच्या खात्यातील 4. ओ यावेळेस आपण पाहिलं तर मग बॅटची लिडिंग एज काम तमाम. फर्स्ट स्लिपच्या दिशेने पकडलाय खेळ आणि संपलाय अभिषेकचा खेळ आउट. अभिषेक देखील बाद झालेत. धावफलक इथून मात्र पुढे न्यावा लागणार आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन व्हायचा आहे. विघ्नेश सुतार येत आहेत न्यू बॅटर. सगळं दोन्ही टीमचे 12वे खेळाडू आमच्यापर्यंत पोहोचा. दोन्ही टीमचे 12वे खेळाडू. संतोष गाळम याने झेल मात्र फर्स्ट स्लिपच्या दिशेने पकडला. आता मात्र बॉलिंग ट्रॅक वरती आलेत. ओ अजून एक फलंदाज बाद. विघ्नेश सुतार आउट. खोलवर टप्प्याचा बॉल होता, मिस झाले आणि एसटी अगदी उद्ध्वस्त झाली आहे. डावी एसटी उद्ध्वस्त केली आहे आणि फलंदाज विघ्नेश सुतार देखील जाईल डगआउटच्या आशयाला. धक्का क्रमांक 3 शिवांस फायटर टीमला. विघ्नेश सुतार आउट. काय जबरदस्त गोलंदाजी या ठिकाणी राहिली आहे प्रथमची आणि प्रथम याचे जेवढे कौतुक करावे तेवढेच मात्र कमी. 100% 100 गुण दिले देखील
जातील ह्या गोलंदाजाला, ज्या अनुषंगाने इथे मात्र त्याची ही गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय मिस्टर परशुराम मोकाशी हे मात्र येत आहेत. इथून मात्र एका पार्टनरशिपची गरज आहे. चांगली पार्टनरशिप झाली तर निश्चितच लढण्याकरता काहीतरी बॅलन्स आपल्या टीमच्या खात्यामध्ये जमा करता येईल. आणि त्याच उद्देशाने परशुराम मोकाशी याने देखील मेसेज दिला बॅटर सचिन याला. बॉलिंग ट्रॅक वरती मिस्टर शिवराज भोसले, राईट टर्म ओव्हर द विकेट ना पहिला बॉल. ओ पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू हाताळला होता शिवराज भोसले याने. प्ले अँड मिस डॉटच्या स्वरूपामध्ये खेळले गेलेत. लेंथ खूप चांगली हाताळली होती. पुढील बॉल उलटॉस बॉल समोरच्या दिशेने खेळलेत. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक पुढे आला परंतु त्याच्याकडनं झाली मिस्टेक. झेल झाला ड्रॉप. एक सिंगल धाव इथून मात्र पूर्ण होते. सिंगलच्या मदतीने धावफलक पोहोचले गेले ते म्हणजेच 3 अंकांवरती. तर मात्र परशुराम मोकाशी ते कधीच नाहीत राहत उपाशी आणि ते आपण पाहतोय सध्या तरी ऑन स्ट्राईक वरती ना लागले सध्या षटकार चौकारांची भूक. आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर मग परशुराम याचा खेळ देखील संपला गेलाय. ओव्हरपिच बॉल होता. बॉलला रेट जरूर केलं होतं परंतु फटक्यामध्ये तेवढी पॉवर जनरेट केली नव्हती आणि झेलच्या स्वरूपामध्ये मात्र झालेत बाद. मोस्ट इम्पॉर्टंट विकेट डाऊन शिवांश फायटर टीमची. परशुराम मोकाशी आउट. परशुरामच्या बॅटिंग वरती निश्चितच आशा पडलेत होत्या. त्याच्याकडनं चांगला खेळ होईल, चांगल्या धावा त्याच्याकडनं बनवल्या जातील परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर मग पूर्णपणे अगदी बॅकफूट वरती सोडलं गेलं शिवांश फायटर्स टीमला. शिवांश फायटर्स टीम अगदी फाईट करण्याकरता जाणला जातो परंतु यावेळेस थोडासा बॅकफूट वरती आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी ही आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतीये. पुढील बॉल बंटीची देखील वाजवले मोठ्या प्रमाणावरती ही मोठी घंटी. भाई का खून भाई के हाथों से हुआ है असंच म्हणावं लागेल. भाई समोर निश्चितच पाहायला मिळाले होते परंतु झेल मात्र बंटीचा या ठिकाणी घेतला गेलाय शिवराज भोसले याच्या गोलंदाजीवरती. आणखी एक विकेट या ठिकाणी आली आहे. आता मात्र विकेटच्या ऑन हॅट्रिक वरती मोनू आलाय. कदाचित सोनूला सांगून आलाय मी चांगला क्रिकेट खेळीन. सोनू कोणती तुम्हीच ओळखा. हो ब्लॉक हॉल मध्ये चेंडूच्या हाताने या ठिकाणी आपण पाहिलं तर मग चांगलं क्षेत्ररक्षण झालं असतं तर परतावं लागलं असतं मोनूला देखील. धावफलक पुढे सरकले पोचले गेले 4 अंकांवरती. अगदी गोलंदाजांनी जो विकनेस पण आहे ना शिवांश फायटर्स या बॅटरचा तो अगदी पकडला गेलाय. कमजोरी काय आहे ती मात्र पकडली गेली आहे. पुन्हा एकदा ब्लॉक हॉल मध्ये चेंडूच्या हाताळणी. लक्ष नव्हतं सोनू सिंग यांचं. एक सिंगल धाव इथून मात्र पूर्ण केली जाईल. सिंगलच्या मदतीने धावफलक अगदी पाहिलं तर मग पोहोचले गेले 5 अंकांवरती. पहा 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 12 चेंडू मध्ये आपण पाहिलं तर मग विकेट डाऊन झालेत ते म्हणजेच 5 आणि धावा आल्यात 5. सातवी प्रीमियर लीग 2026 मधला हा सर्वात बॅकफूट वरती जाणारा परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळतो शिवांश फायटर्स टीमचा. परंतु अजून सुद्धा वेळ गेली नाहीये. साहिल
चौरशिया बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालाय. पहिला बॉल साहिलचा ऑन साइडला खेळलेत. शतरक्षक आहे करणार नाहीये चुकी. परतावं लागेल फलंदाज आपण पाहतोय मिस्टर सचिन याला. धक्का क्रमांक 6 सहावा फलंदाज बाद. कुठल्याही बॅटरला अगदी या ठिकाणी आपण पाहिलं तर मग सेट होऊन दिलं जात नाहीये. गोलंदाजी आपण पाहिले तर अगदी टिचून केली जातीये. आता मात्र न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये तन्मय. साहिल चौरशियाचा पुढील बॉल. ओ बुंद्यामध्ये चेंडूची हाताळणी केली होती. एक धाव इथून मात्र पूर्ण झाले. दुसरा धावेचा प्रयत्न घातक होऊ शकला असता, परंतु 2 धावा इथून मात्र पूर्ण होता. त्या 2 धावेने धावफलक पोचले गेले ते म्हणजेच 7 अंकांवरती. धावसंख्या 7 आणि फलंदाज बाद झालेत 6. पुढील बॉल फुल टॉस डिलिव्हरी ऑन साइडला खेळलेत. हो झाली आहे मिस्टेक आणि क्रिकेटच्या पटलावरती चुकीला माफी नाहीये. भुगतान भरावं लागलं 4 धावेनं. धाव फलक पोचले गेले ते म्हणजेच 11 या अंकांवरती. तन्मयच्या बॅट मधनं हा आलाय चौकार. हो जबरदस्त स्ट्रोक केले गेलेत पुन्हा एकदा आणि चेंडू निघून गेलाय सीमा रेषा पार. वाह वाह तन्मय. तन्मयच्या बॅट मध्ये आला हा द ग्रेट स्ट्रोक. षटकार 6. काय जबरदस्त स्ट्रोक खेळले होते मिस्टर तन्मय. छोटा पॉकेट बडा धमाका. जिद्द चिकाटी असलेला हा खेळाडू आणि ठोकलाय त्याने षटकार. डॉट चेंडू आला. पुढील बॉल. हो अजून एक चेंडू डॉटच्या स्वरूपामध्ये फेकला गेलाय आणि अशा प्रकारे आपण इथून पाहिलं तर मग षटकाची झाली आहे समाप्ती. 3 षटक समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहिली आहे तर पोचली गेली आहे ती म्हणजेच 17 अंकांवरती. अजून सुद्धा एक शेवटचं षटक बाकी आहे. इथून मात्र किती धावा बनवल्या जातील हे देखील आपल्याला पाहायचं आहे. सोनू सिंग बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालेत. हातावरच्या रेषेत दडलेलं भविष्य मित्रांनो पाहू नका. त्याच हाताने कष्ट करा आणि स्वतःचे भविष्य घडवा. शेवटचं स्लॉगरचं षटक पाहूया इथून मात्र कशा प्रकारे भविष्य घडवला जाईल धावसंख्या उभा करण्याकरता. ओ तन्मय आले स्ट्राईक वरती. तन्मयच्या बॅट मधनं धावा आल्यात. एक षटकार आला, एक चौकार आलाय. छोटा पॉकेट आहे. जिद्द चिकाटी असलेला हा बॅटर. मैदानाच्या आतमध्ये चांगल्या धावा त्याच्याकडनं आल्यात. साधनाताई चव्हाण यांच्या माध्यमातून पारितोषिक लावले गेले तन्मय करता. प्रत्येक षटकाराकरता 200. हो यावेळेस ऑन द राईज खेळले होते. थोडस बाउन्स जरूर चेंडूला होताना आपण पाहिलं परंतु चांगलं स्ट्रोक खेळले मिस्टर तन्मय. 2 धावा इथून मात्र मिळतील. 2 धावफलक पोचले गेले ते म्हणजेच 20 अंकांवरती. ध्येयासाठी आतून हात मात्र प्रयत्न निश्चितच करा. जगाने तुम्हाला वेडे म्हटले तरी चालेल कारण वेडेच लोक इतिहास घडवतायत आणि शिकलेली माणसं तो इतिहास वाचतायत. आणि सध्या तरी वेडा पिसा झाला बॅटर तन्मय. अगदी धाबा बनवण्याकरता
पुन्हा एकदा सॉफ्ट मात्र या ठिकाणी खेळले गेलेत. एक धाव इथून मात्र मिळाली जाईल. एका धावेनं धावफलक पोहोचले गेले ते म्हणजेच 21 अंकांवरती ही धाव गती. मोनू आहे यावेळेस ऑन स्ट्राईक वरती. चेंडू शिल्लक असतील ते म्हणजेच 3. सोनू अँड मोनू ही लढाई. गोलंदाजी करण्याकरता सोनू, फलंदाजी करण्याकरता मोनू. सोनू मोनूची लढाई. यावेळेस स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅट याच्यामध्ये संपर्क होत नाहीये. यावेळेस आपण पाहिलं तर मग हा चेंडू देखील येते डॉट. नेक्स्ट मॅच आई गावदेवी वॉरियर्स आणि गावदेवी स्पोर्ट या दोन टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. चला टॉस साठी आलेले आहेत राकेश गुप्ता यांच्या शुभ हस्ते आपण करूया पुढील मॅचचा टॉस. राकेश गुप्ता यांच्या शुभ हस्ते केला जातो टॉस. गावदेवी वॉरियर्स आणि गावदेवी स्पोर्ट या दोन संघामध्ये टॉसचा निकाल आपण पाहिला तर गावदेवी वॉरियर्स टीमच्या बाजूने लागला. डिसाईड बॅट फर्स्ट. थँक्यू. शुभेच्छा असतील तुम्हाला. चोवीस धाबांचं लक्ष्य इथून मात्र पूर्ण करायचं आहे. मोनो आलेत बॉलिंग ट्रॅक वरती. 24 बॉल मध्ये 24 धावा बनवायच्या आहेत मॅच जिंकण्याकरता. पाहूया किती लवकर मात्र हा सामना फिनिश या ठिकाणी केला जाईल. एक छोट
टायटल आहे. 24 मध्ये 24 बनवायचे आहेत. पुढील बॉल. हो, पहिलाच बॉल आपण पाहिला तर मग वाईट फेकला आहे. अव्वंताच्या स्वरूपामध्ये एक धाव टीमच्या खात्यामध्ये जोडली जाईल. धावफलक आपण पाहिलं तर मग पोचलं गेलंय 1 अंकांवरती. 24 मध्ये 23 बनवाव्या लागतील यावेळेस. हो, हा चेंडू आहे डॉट. अशाच प्रकारची गोलंदाजी ही करावी लागणार आहे. आपण 24 धावा बनवण्याकरता निश्चितच 8 फलंदाज पाहिले, त्याच्यामध्ये तन्मयनं चांगल्या धावा बनवल्या. संदीप आपण पाहिला तर मग 0 धावसंख्येवरती बाद झाला. संदीप, अभिषेक, सचिन, विघ्नेश, परशुराम यावेळेस पॉइंटला चेंडूला उडवलाय. चेंडू अगदी आपण पाहिला तर मग डिक्लरेशन झोन मध्ये निघून गेला आहे. मिळेल फक्त एक सिंगल धाव, सिंगल पेक्षा जास्त काही नाहीये. धावफलक पोचला गेलाय तो म्हणजेच 2 अंकांवरती. पहा, 6ची सरासरी आहे प्रति षटका मागे. 24 धावा बनवण्याकरता किती वेळ इथून मात्र घेतला जाईल. कल्पेश ऑन स्ट्राईक. कल्पेश लहांगे, प्रज्वल भक्ते, सलामीची जोडी. आडवा पाठ नाही यावेळेस खेळण्याचा प्रयत्न. फलंदाज या ठिकाणी बाद झालाय. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न कल्पेशने केला होता, तो देखील झालाय बाद. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये साहिल आलेत. चेंडू फेकून झालेत पहिल्या षटकातील 4. पुढील बॉल. मिडॉन क्षेत्रामध्ये खेळले गेले. चांगलं फिल्डिंग बंटीची त्या ठिकाणी पाहायला मिळाली. पहा, जशाच तसं उत्तर इथून मात्र दिलं गेलंय. शेवटचा बॉल शिल्लक आहे. 2 धावा धाव फलकावरती तुम्ही पाहता. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळले होते. बंटीकडनं झाली मिस्टेक. एक सिंगल धाव इथून मात्र पूर्ण होते आणि सिंगलच्या मदतीने धाव फलक पोहोचलाय पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 3 अंकांवरती. आणि इथून आता मात्र हा मॅच जिंकण्याकरता 18 बॉल 21 ची गरज आहे. जबरदस्त गोलंदाजी हाताळली गेली आहे पहिल्याच ओव्हरमध्ये मिस्टर मोनू याने. अभिषेक मिश्रा बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालाय. अभिषेकचे सरनेम आम्ही शोधत होतो, परंतु आम्हाला यावेळेस मिळालं गेलंय. आमच्यापर्यंत बच्चन असं नाव येत होतं, परंतु मिश्रा आहेत. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न इथून मात्र साहिलने केला होता. सिंगल धाव मिळाली जाईल. सिंगल पेक्षा जास्त काही नाहीये. धावफलक 1ने पुढे सगळा पोचला गेला आहे, तो म्हणजे 4 अंकांवरती. पहा, धावफलक अगदी कमी आहे आणि कमी धावफलक असताना आपण या ठिकाणी पाहतोय जसंच तसं उत्तर मात्र या ठिकाणी दिलं गेलंय.
पुढील बॉल जोरकस मारण्याचा प्रयत्न इथे मात्र प्रज्वलचा राहिलाय. अजून एक डॉट बॉल येतोय. 24 धावा बनवायचे आहेत आणि 24 धावा बनवत असताना कुठेतरी खराब प्रदर्शन बॅटिंगचं आपल्याला पाहायला मिळते. सुरुवात देखील थोडीशी खराब झाली आहे. पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न. एक सिंगल धाव इथून मात्र मिळाली जाईल. सिंगलच्या मदतीनं धाव फलक पोहोचले गेले ते म्हणजेच 5 अंकांवरती. सध्या तरी आपण तिसऱ्या दिवसामध्ये आहोत आणि मॅच क्रमांक आपण पाहिला तर मग 33 चालू आहे आणि 34चा टॉस देखील झालाय. टोटल 50 मॅचेस आहेत. यावेळेस ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न झालीये मिस्टेक आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर मग दोन्ही गाड्या एकाच रुळावरती आणि ज्या वेळेस दोन्ही गाड्या एकाच रुळावरती धावतायत त्यावेळेस अपघात हा निश्चित ठरलेला असतो आणि इथून आपण पाहिलं तर मग अपघात झालाय. मॅच देखील थोडासा कठीण झाला गेलाय. एक धाव इथून मात्र आली. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न असफल ठरला गेलाय. रनआउटच्या स्वरूपामध्ये आपण पाहिलं तर मग साहिलला परतावं लागलं. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये शिवराज भोसले आलेत. लावला नाही का बॉल? चला म्हणजेच नॉट आउट असणार आहे इथून. चला पेनल्टी नसणार आहे परंतु फलंदाज बास देखील नसणार. कारण आमच्याकडनं देखील थोडीशी मिस्टेक झाली होती. आम्ही देखील आउट असं बोललो होतो. त्याच कारणास्तव बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय. सहा धावा आहे धाव फलकावरती. चेंडू फेकून झालेत ते म्हणजेच 4 चेंडू टाकून झालेत. पुढील बॉल. ओ यावेळेस हा चेंडू आहे वाईट. वंतच्या स्वरूपामध्ये एक धाव जरूर टीमच्या खात्यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. यावेळेस सवाई फटका खेळला गेलाय समोरच्या दिशेनं. आता मात्र झेल या ठिकाणी पकडला गेलाय. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये येतील मिस्टर शिवराज भोसले. धावसंख्या 7 असताना मात्र दुसरी विकेट दुसरी विकेट डाऊन झाली आहे. चेंडू फेकून झाले दुसऱ्या षटकातील धन्यवाद. थँक्यू सो मच. 5 चेंडूंचा खेळ इथून मात्र संपलाय. धाव फलकावरती धावा आहेत त्या म्हणजे 2 बाद 7. अभिषेकचा पुढील बॉल राऊंड द विकेटनं जोरकस मारण्याचा प्रयत्न परंतु शिवराज देखील पूर्णपणे बीड झालेत. 2 षटकांचा खेळ इथून संपलाय. धाव फलकावरती धावा आहेत त्या म्हणजे 7. बराबरीचा खेळ इथून मात्र चालू आहे. 12 चेंडू जिंकण्याकरता इथूनही आपण पाहिलं तर मग 17 धावांची आवश्यकता. पहा मॅच होता कुठे आणि मॅच आलाय कुठे.
हेच तर आहे मित्रांनो क्रिकेट. कुणाला हसावं लागतं तर कुणाला रडावं लागतं या क्रिकेटच्या खेळामध्ये. इथून 12 चेंडू शिल्लक असतील आणि 12 चेंडू मध्ये अजूनही मॅच जिंकण्याकरता 17 धावांची आवश्यकता असणार आहे. आता इथून गोलंदाज कोणता येईल? लवकरात लवकर हा मॅच फिनिश करायला हवा होता. कदाचित मग रन रेटच्या नुसार थोडासा तुम्ही पुढेही जाऊ शकता. संधी होती तुम्हाला, परंतु तुम्ही संधी गमावली आहे. आता मात्र 12 चेंडू जिंकण्याकरता 17ची गरज. मॅच अक्षरशः फसला गेलाय. ऑन स्ट्राइक वरती बॅटर तुम्ही पाहू शकाल सुमित. जोरकस मारण्याचा प्रयत्न सुमितने या ठिकाणी केला होता, परंतु चेंडू आणि बॅट याच्यामध्ये संपर्क होत नाहीये. आता मात्र 11 बॉल 17ची गरज. 11 चेंडू 17 धावा. इथून जर षटकार आला तर मग थोडस चित्र वेगळं पाहायला मिळेल. पुढील बॉल ओ आणि आलाय आलाय साहिलच्या बाट मधनं षटकार आलाय. पहा साहिलला बाद केलं नव्हतं, भरपूर संधी होती, परंतु त्याने मात्र ठोकला यावेळेस षटकार. ओल्या जखमेवरती नमक चोळण्याचं काम केलंय साहिलनं आणि चेंडूला पाठवलं सीमा रेषेच्या पलीकडे 6 धावांकरता. कदाचित विकेट घेतली असती तर मग हा षटकार देखील वाचला असता, परंतु विकेट घेतली नव्हती. बच के रहना रे बाबा, अभी बच के रहना, साहिल के बल्ले से बच के रहना, असं मात्र साहिलने या ठिकाणी दर्शवलंय. ठोकलाय षटकार आणि षटकाराच्या सायनं धावफलक पोहोचलं गेलंय 13 या अंकांप्रती. पुढील बॉल गोलंदाज सुमित. अकूट टप्प्याची लेन होती, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळाला. एक सिंगल धाव इथून मात्र मिळेल. सिंगलच्या मदतीने धावफलक पोहोचलं गेलंय ते म्हणजेच 14 या अंकांवरती. आता मात्र चेंडू शिल्लक असतील 9 मध्ये 10 धावांची आवश्यकता. कदाचित हा मोठा फटका आला नसता तर मग सामन्याचं चित्र थोडंसं वेगळं पाहायला मिळालं असतं. पुढील बॉल हा चेंडू आहे वाईट. आता मात्र आउटफील्ड अंपायर डिसिजन वाईट आहे का? यस, परंतु तिसरा अंपायर घेतलाय. त्याला तिसऱ्या अंपायरची मदत घेतली आहे. वाईट आहे की नाही हे क्लिअर करण्याकरता आउटफील्ड अंपायर डिसिजन वाईट आहे. वाईट असणार आहे. एक धाव धावफलकावरती ऍड केली जाते. धावफलक पोचले गेले ते म्हणजेच 15 या अंकावरती. 9 चेंडू 9ची गरज. हो, यावेळेस हवाई स्ट्रोक खेळले गेलेत मिस्टर शिवराज भोसले आणि आलाय षटकार. षटकाराने अगदी मॅच सोपा झालाय. विजयाच्या दिशेने वाटचाल करते टीम प्रज्वल 11. आता मात्र इथून 3 धावा जिंकण्याकरता बनवावा लागतील.
चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजेच 8 बॉल 3. इथे आपण पाहिलं तर मग हलकासा टोफेश लागला होता. एसटी रक्षक देखील हसलेत. परशुराम मोकाची झेल सुटलाय नाही तर सोडलाय असं वाटतंय. फुल टॉस बॉल ऑन साइडला खेळले गेलेत. 2 धावा इथून मात्र पूर्ण केल्या जात आहेत आणि 2ने स्कोरेज लेवल समान धावसंख्या झाली आहे. आता मात्र 6 बॉल 1 ची गरज अजूनही हा मॅच जिंकण्याकरता. नेक्स्ट मॅच गावदेवी स्पोर्ट आणि गावदेवी वॉरियर्स या दोन टीम मध्ये काटेकी टक्कर ही आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही संघ सज्ज आहेत पुढील मॅच खेळण्याकरता. चला घाई करायची आहे. अजून 4 मॅच आहेत त्या कंप्लीट करायचे आहेत. हो या ठिकाणी आपण पाहिलं तर मग फलंदाज बाद पहा तन्मय आलेत. तन्मयकडे जबरदस्त खेळ आहे मित्रांनो. फलंदाज या ठिकाणी आपण पाहिला तर मग बाद झालाय. तन्मयने घेतले विकेट. अजून 5 चेंडू आहेत आणि 5 चेंडू मध्ये एका धावेची आवश्यकता. अजित जयस्वाल चला घाई करा. खूप उशीर घेतलाय. असं वाटलं होतं की लो स्कोरिंग मॅच आहे लवकर फिनिश होईल परंतु दोन्ही बाजूने संघर्ष अगदी खूप चांगला राहिला. हो अजून एक चेंडू चांगला येतोय. कदाचित इथून जर या धावा झाल्या नाही ना 1 धाव तर मग सर्वांना इथे तल्यामध्ये जावं लागेल. 4 चेंडू 1 धाव. तन्मयची बॉलिंग खूप चांगली पाहायला मिळते. 6 मध्ये एका धावेची गरज असताना खूप चांगली बॉलिंग अजून इथे मात्र केली जाते. हो यावेळेस इनफिल्डच्या वरून खेळले गेलेत आणि जी धाव हवी होती ती धाव मात्र इथून पूर्ण केली आहे. कॉंग्रॅच्युलेशन तुषार 11 अँड हार्डलक टीम शिवांस फायटर्स सॉरी प्रज्वल 11 संघ आहे. चला शिवांस